श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती, मंगळ वेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, आपाटोळ झाले भक्त, तेथेची साकल्य रुक्त, अल्पमती केवी वरुण. सवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरुनी टोळांसी, मागे परतवणे भाग पडे. टोळ गेली या परतुनी, स्वामी झालेले उठवणी, बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अभिज्ञ होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे गृहाप्रती, स्वामीसी जाणुनी ईश्वर मूर्ती, चोळाप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्पाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासूनी तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असुनी कारभारी, परमज्ञानी असती जे. चोळाप्पाचे गृहाप्रती, आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरांत यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकोनी, राव बोलला काय वाणी, गावात यती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लव नाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकोनी काणी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखांतून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळवणी गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत, कथा संमत, प्रेमभक्त परिसोद, तृतीय अध्याय, गोडहा. श्री स्वामी राजापरणमस्तु, श्रीरस्तु, शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.